नमस्कार मित्रांनो. तर आज आपण बघणार आहोत महाराष्ट्राची लाडकी लेक योजनाबद्दल संपूर्ण माहिती. तर फॉर्म भरण्याचे 3 पद्धती आहेत मित्रांनो. पहिली, नारी शक्ती ॲपवर आपण अप्लाय करू शकतात. दुसरी, आता रिसेंटली लॉन्च झालेल्या वेबसाईटवरून आपण तो फॉर्म भरू शकतात. व तिसऱ्या, आपल्या जवळच्या अंगणवाडीमध्ये जाऊन आपण आपले फॉर्म भरू शकता. तर हे झाले 3 पद्धती फॉर्म भरण्याचे. तर आता आपण बघूया प्रॉब्लेम्स. तर खूप जणांचे आता फॉर्म भरून झाले आहे व खूप जणांचे फॉर्म अप्रूव्ह सुद्धा झाले. पण ज्यांचे फॉर्म रिजेक्ट होत आहे, डिसअप्रूव्ह होत आहे किंवा ज्यांचे इन रिव्ह्यूमध्ये आहेत किंवा पेंडिंगमध्ये आहेत, तर त्यांनी काय करायला हवं त्याच्याबद्दल आपण बोलूया. ज्यांचे फॉर्म अप्रूव्ह झाले, तर मित्रांनो त्यांना काही टेन्शन घ्यायची गरज नाही, त्यांच्या खात्यामध्ये पैसे येतील. ज्यांचे फॉर्म पेंडिंगमध्ये आहेत, त्यांना थोडीशी वाट बघावं लागेल अप्रूव्ह होण्यासाठी. ज्यांचे फॉर्म रिव्ह्यूमध्ये आहेत, तर त्यांचा फॉर्म ऑफिसर चेक करत आहे. ज्यांचा फॉर्म रिजेक्ट झालाय, तर त्यांना आता या योजनेचा लाभ घेता येणार नाही. व ज्यांचा फॉर्म डिसअप्रूव्ह झालाय, तर त्यांनी तो फॉर्म परत एडिट करावा किंवा एक नवीन फॉर्म भरावा. ज्यांचा फॉर्म अप्रूव्ह झालाय बट SMS व्हेरिफिकेशन पेंडिंग आहे, तरी मित्रांनो तुम्हाला काळजी करायची गरज नाही. तुम्हाला तुमचे पैसे बँकेच्या अकाउंटमध्ये येतील. आता सगळ्यात महत्त्वपूर्ण प्रॉब्लेम म्हणजे तुमचा फॉर्म तर अप्रूव्ह झालाय, बट तुमचं बँक खातं आधार कार्डशी लिंक आहे का? कृपया हे करून तुम्ही नक्की चेक करा. जर तुमचं आधार कार्ड बँक खात्याला लिंक नसेल, तर अप्रूव्ह झाले असले तरी तुम्हाला बँक खात्यामध्ये पैसे येणार नाही. कृपया तुम्ही हे लवकरात लवकर करून घ्यावा. जर तुम्हाला तुमचे बँक अकाउंट आधार कार्डला लिंक आहे का नाही हे चेक करायचे असेल, तर Googleवर जाऊन आधार लिंक टू बँक सर्च करा व जे सर्चमध्ये पहिलं ऑप्शन येईल चेक बँक अकाउंट, या साईटवर जावे व लॉग इन करून आपले डिटेल्स टाकून बघावे. तुम्हाला तुमचं बँक अकाउंट लिंक आहे का नाही कळून जाईल. तर मित्रांनो, व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट व सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.